आता तरी पण तू भांडत होती, आता काय म्हणत होती की नाही आता पण माझा ब्लॉग घे म्हणे, म्हणजे किती स्वार्थी होत चालली अरे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आज आपण निघालोय आपल्या घरी रिटर्न छत्रपती संभाजीनगरला. या ठिकाणी आमचं आवरलेलं आहे सगळ्यांचं. एक गंमत आहे, अजून मी ती गाडीमध्ये सांगतो. पालीची गंमत. यांनी पालीने आंघोळ केली, म्हणजे हो हिने केली. ते गरम पाणी करताना त्याच्यावर डायरेक्ट पाल पडलेली होती आणि यांनी सगळ्यांनी आंघोळ केली. मी नंतर आंघोळ नाही केली, मी वाचलोय फक्त. तोंड कसं पडलंय. लावण्या बाय बाय. तू मिस करशील ना आम्हाला. आता तू ये तिकडे संभाजीनगरला. हा ना, बाकीच्यांना नाही ना. हे बघ ती मला मिस करणार आहे फक्त. चालेल ना, मग फोन पण तुलाच करायला लावत जाय ना. फोन का करते मग माझ्या फोनवर? मग तुझं डोकं खाता येतं का तिला? का पप्पाला सांगते की दीदी मला फोन नाही करत, मग दादाला सांगायचं ना फोन करत जाय. बोलतो एकदा तर उचलत नाही फोन, कट करतो मुद्दाम. चिपगा काही खोटं नाटक सांगते बरं का लावण्या. म्हणून ते सांगते जवळच असते म्हणे. तू वेळेचं डचळ करून घ्या आधी. यांचं लय प्रेम होतं चाललं. चला अरे तुझ्या आजीने लईच बॉटल बिटल घेतल्या. बाय लावण्य. चलो बाय बाय करायला लावण्याला. अरे बाय कर. तर आम्ही अजिंठा घाट उतरलो आणि आम्हाला मस्तपैकी सीएनजी वगैरे भेटून गेलं. आता मी एकदा सिस्तूला जाऊन येतो. बाप किती वेळचं कंट्रोल केलं, इथपर्यंत नॉन स्टॉपच आलो आम्ही. तर काहीच फायनली आता छत्रपती संभाजीनगरला आलोय आणि आले आम्ही पहिले शॉपवर आलो, कारण स्टॉक आलाय तो आम्हाला अरेंज करायचा आहे. मी मिस केलं नाही मला, मग हा म्हणून तर फोन केला लवकर रे. हा मग कावर फोन केला बाप्पा मम्मीने? मग आता जाईल मग मी. आणि आले ना आम्ही स्टॉक वगैरे मोजायला लागलेलो ना. अरे आता सगळे म्हणताय काळी झाली म्हणून. म्हणून मी काय झालं, तू थोडी माहेरी गेला होता. मी तुझ्या माहेरी आलतो म्हणून काळा झालो आहे ना कधी ती. मग आपल्या इकडे आल्यावर कशी गोरी होती का, कशी खुलती पाय, कशी कोंबडी आणि झाली कोंबडी. तर आम्ही ना गाडीमध्ये काही सामान वगैरे टाकून घेतलेलं आहे जे आपल्याला वेअर हाऊस मध्ये लिहायचंय वरती. आता भामटा संकेत आलेला आहे या ठिकाणी. फिरायचं म्हटलं ना की पहिले हजर राहतो. सगळ्यात पहिले फिरायचं म्हटलं की हजर राहतो. आणि काम म्हटलं नाही राहत, पळून जातो. वाटलं तर शॉपवर गेल्यावर विचार सगळ्याला. हा पण तुझ्या अर्थ आहे ना, तू नाहीये म्हणून इथं राहू दे. तू भामटा आहे, बघितलं रे किती भामटा आहे, किती दैन झाली रे. हे बघ अरे भामटा आला. बोलला ना तू की कामाच्या टायमाला नाही राहतात, मग राहतो का रे. हा कामाच्या वेळेस ठीक आहे ना, संपलं. चला घरी सामान काढला भामट्या. तर काही आजचा एक दिवस दुसरा कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करतोय. आणि आता मी झोपेतून उठून आलोय वरती. तर बघा ना स्कूबी कुठं बसलेली दिसली मला. स्कूबी नाही का बॉक्स मध्ये बसलेली. तिला असं बॉक्स वगैरे ना लय आवडतं. त्या बॉक्स मध्ये जाऊन बसती आणि हळूच अशी मान बाहेर काढती. आणि आरोहीच्या मम्मीचं कड मी ढापलं आणि तेच हातात घालून घेतलेलं आहे. आता मी ते कंटिन्यू घालणार आहे. आता आहे ना मम्मीला आणि मला आहे ना आपलं जे नवीन घर आहे तिकडे राऊंड मारायला जायचंय. तिथं जे टेबल टॉपचं काम होतं त्या माणसाने फिनिश केलेलं वाटतं. तर आता बघायचं ते खरंच फिनिश झालंय की नाही. कारण आहे ना लास्ट टाइम आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा फरशीचा स्टॉकच नव्हता तिथं. मग त्यांनी बसवलं काय टेबल टॉपचे तिथं काय माहिती. तर मी ना रात्री अमोल भूला फोन केला होता. म्हटलं भाऊ माझं ते नारळ पाणी आणि ते डाळिंबाचा ज्यूस पितो ना मी, तेवढं संपलंय. तर अमोल भाऊ बघा ना किती मोठ्या बॉटल घेऊन आले. हे बघ किती मोठ्या बॉटल घेऊन आले अमोल भाऊ. मला आरोही म्हणे तूच जा म्हणे. आणि नंतर मी निघायला लागलो ना तर मला म्हणे मला पण यायचं म्हणे. सो आरोही पण आता आपल्या सोबत येते नवीन घर बघायला. चल मला तर आहे ना आता तिकडून आलो ना घराकडून की नंतर आल्यावर आंघोळ करायची. ऍक्च्युअली मी उठल्याच मम्मी म्हणे की तिकडे जायचं म्हणे. मग आम्ही डायरेक्ट तसंच निघालोय. तर आरोही आहे ना या ठिकाणी आता बेडरूम वगैरे लॉक करते. घेतली गाडीची हो घेतली. तर काही फायनली आता आपण आपल्या नवीन घराकडे आलोय. चला आता वरती जाऊन बघू काय काम झालंय काय नाही. मी गाडी एका साईडला लावून दिली, बाजूलाच मम्मीची गाडी. नाही चल रे ओम वरती. तर आपल्या इथलं टेबल टॉपचं काम चालू आहे आता किचन मधलं. आणि आमचं फक्त एक नियोजन सुटलं. म्हणजे आम्ही जे पायऱ्या बसवलं ना तिथं बॉर्डर आहे ना, मी पहिलेच म्हणत होतो की ब्लॅक घ्यायची.
बट सगळे मला नाही म्हणत होते, नाही ब्लॅक चांगली दिसत नाही, ब्लॅक चांगली दिसत नाही. बट मी पहिलेच व्हिज्युअल काढले होते त्याचे. तर आता ती व्हाईट आहे एवढी चांगली दिसत नाही. बट जेव्हा आपण आता इंटेरियरचं काम करू ना तेव्हा ती कव्हर करून टाकू, झाकूनच टाकू डायरेक्ट. तर काही फायनली मला जसं पाहिजे होतं तसं मोठा आता इथं टेबल टॉपचा बेस आलेला आहे. म्हणजे जे सगळ्यात वरचं टॉयलेट बाथरूम आहे ना त्याला असंच मोठं पाहिजे होतं, जेणेकरून प्रोडक्ट पण ठेवता येतील, टेबल टॉप पण ठेवता येईल. म्हणजे जे वरचं टॉप असतं ते. आता बघ किती व्यवस्थित वाटतंय मोठं. ते भरतील ना त्याच्यात. आता व्यवस्थित आहे ना. फक्त ही बॉर्डर आहे ना ही ब्लॅक पाहिजे होती. बट जाऊ दे, आपण जेव्हा वरचं काम करू ना त्याच्यात आहे ना ते कव्हर करून घसं झाकून टाकू, जेणेकरून आहे ना ती जे व्हाईट बॉर्डर आहे ना ती लक्षात येणार नाही. तर आता आलोय घरी. आता आहे ना मला आंघोळ करायची, आवरायचंय ना. आमचा डुब्या बघा ना आता परत त्या बॉक्स मध्ये येऊन बसला. म्हणजे तिला आहे ना ते बॉक्स वगैरे मध्ये बसायला का आवडतं काय माहिती. अरे मॅडम आवरा, कॉमेडी व्हिडिओ शूट करायचे आज आपल्याला. तर आरोहीने बघा ना माझ्या नारळ पाण्याच्या बॉटल कशा मस्त रचून ठेवल्या. फक्त त्यातली ढापू नको कोणती म्हणजे झालं. मी नाही ढापते, हे बघ खाली बघ. आरोही मॅडम फक्त एक कृपा करावी, तुम्ही थोडं आहे ना आंघोळ लवकर करावी, जेणेकरून आपले कॉमेडी व्हिडिओ आहे ना थोडे लवकर शूट होतील. ठीक आहे. तर काही आम्हाला आहे ना आज एक कॉमेडी व्हिडिओ काढायचा आहे. त्या व्हिडिओसाठी ना मला आहे ना लेडीजचा अवतार घ्यायचा आहे. त्यासाठीच मी रेडी होतोय. मी आता मम्मीचा गाऊन घातलेला आहे आणि आपल्याकडे वीक पण आहे. तो कॉमेडी व्हिडिओ लवकरच तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम आयडी वरती बघायला भेटणार आहे. त्याच्यासाठीच आता आवडतोय. आरोही मला ना आता पहिले मेकअप वगैरे करून देते आणि आरोहीच्या ब्लॉग मध्ये मी कम्प्लीट म्हणजे माणसाचं रूपांतर कसं बाईमध्ये केलंय, कसं चेंज झालंय ते सगळं आरोहीच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर काही फायनली आता मी बाई बनलेलो आहे. आरोहीने मला मस्त मेकअप वगैरे करून दिला, गाऊन घालून दिला. आता कॉमेडी व्हिडिओ काढायला मी रेडी आहे. नाही मी रेडा आहे, सॉरी नाही रेडीच आहे. तर व्हिडिओ वगैरे काढून झाले. मला खूप जास्त भूक लागली होती. सो आरोहीने मला कडी दिली होती, साबुदाणा दिला होता. मी आता कडी आणि साबुदाणा खाल्लेला आहे. आता मी मस्तपैकी पिक्चर बघणार आहे आणि सोबत नारळ पाणी पण पिणार आहे. तर मी काय केलं माहिती का, जेवण करता करताच मस्तपैकी पिक्चर वगैरे बघितला युट्यूबवर. मस्त टाइम पण स्पेंड होऊन गेला. आणि आज नाईटला ना आम्हाला खूप जास्त काम आहे. आपल्याकडे जेवढा स्टॉक आहे ना त्याच्यावर प्राइस वगैरे टाकायची. दसरा दिवाळीसाठी आपण ऑलरेडी कस्टमरसाठी डिस्काउंटेड प्राइस आपल्या शर्टवर आणि पॅन्टवर टाकत असतो. बट तरी पण ऍडिशनल डिस्काउंट आपण आपल्या कस्टमरला देत असतो आणि क्वालिटी पण एकदम भारी राहते आपल्याकडे. आणि सगळ्या व्हरायटी असतात. ह्यावेळेस दिवाळीसाठी इतके पॅटर्न आणले, बाप रे बाप. आणि सगळ्यावर प्राइस टाकणे ते टाकणे. आज नाईटला आम्हाला ते काम टोटली फिनिश करणं आहे. तर मी ना खाली गेलो होतो, खाली डबिंग वगैरे केली आणि आता मी वरती आलो ना तर आरोहीचे माझे भांडणं चालू होते. आमच्या दोघांचे भांडणं कोणत्या टॉपिक वरून चालू होते माहितीये का. ती म्हणत होती की माझा ब्लॉग घ्या आणि मी म्हणतो तो माझा ब्लॉग घ्यायचा आहे. मी तिला ना आज दिवसभर मी माझा ब्लॉग नाही शूट केला. ती मेकअप करत होती ना माझा, तेव्हा पण मी तिचा ब्लॉग घेऊन दिला. म्हटलं नाही बाबा ती ब्लॉग घेते, इकडून तिकडून ऑडियन्स मिस करती, परत ती काय करती, मला नाही करायचं मला नाही करायचं असं करते. म्हणून मी तिला आज काय म्हटलं की आज तू ब्लॉग घे. तरी पण मला आता आता तरी पण तू भांडत होती. आता काय म्हणत होती की नाही आता पण माझा ब्लॉग घे म्हणे. म्हणजे किती स्वार्थी होत चालली आरोही. मी रील्स काढायचं पण म्हणत होती, तू काढले का माझे रील्स. नाही काढले तुझे रील्स, दाखव तुझा फोन. एक काढला फक्त एक का होत नाही काढला. माझा फोन आपटून चालला गेला समोर. फोन नाही आपटला मी, तो नुसता ठेवला तर तो पडून गेला. आजकाल ना आरोहीला डोकं लावायला लागलेली. तिचं ना असं डोकं आहे ना असं मला असं वाटतं शांत करायला न्यावं लागेल कुठेतरी. नाही तर थंड्या पाण्यात तिला उलट डुबून ठेवावं लागणार आहे. काय वाटतं का तुला. थंड्या पाण्यात तुझं डोकं उलट डुबून ठेवावं लागणार आहे. म्हणजे तू ना थंडी राहशील. तू काय करायचं माहिती का, मी तुझ्यासाठी ना छान छान बनवत जाईल. मग तू ना पोटभर मस्त खात जा, त्याच्याने मला शांती भेटेल. प्रयत्न करेल. अरे ना जे वडे केले ना ते वड्याला ना हात पाय आले, हात पाय. आज वाटतंय ते नॉन व्हेजच बनवलंय. अरे क्या बना दिया तुमने. अरे सोमवारचं नॉन व्हेज येते. सोमवारचं नॉन व्हेज म्हणजे व्हेजिटेरियन लोकांचं नॉन व्हेज. कसं वाटतंय. आरोहीने काय केलं माहिती का, वडे केले ना ते असं रिअल वाटतंय. डायरेक्ट असं वाटतंय नॉन व्हेजच होते. जाऊ दे. अरे व्हेजिटेरियन पीस बनवले. मग आपल्या संकेतला चालतील ते. संकेत तसं पण नॉन व्हेज खात नाही, मग त्याला असे वडेच खाऊ घालत. तू ते पण नाही खाणार तो. त्याला भरोसाच नाही आपल्यावर. त्याला भरोसाच नाही आपल्यावर एक तर, त्याच्यामुळे तो आपल्या घरी जेवण नाही करत. तर नॉनव्हेज सारखी दिसणारी आरोहीने जी व्हेज भाजी बनवलेली ना ती आता खाण्याची वेळ आलेली आहे. आरोहीने या ठिकाणी भाजी आणून ठेवलेली आहे, सोबत आहे ज्वारीची भाकर. तर या ठिकाणी ना आता हर्षद पण आलाय ट्युशन वरनं. तू नाईट ड्रेस घालून का गेला होता ट्युशनला. ड्रेस कुठे. आरोही हा कोणता ड्रेस आहे. आवर लवकर. पॅन्ट पण नाईट पॅन्ट आणि टी शर्ट पण नाईट वेअरच आहे. आवर लवकर, जेवण करून घेऊ आपण. पिक्चरला जायचंय का. बघितला का मग आवर मग. अरे जेवायला येड्या. तर काही आपण जी भाजी बनवलेली ना ती कशाची आहे ते हर्षदला माहित नाहीये. तर चला हर्षदला आपण गेस करायला. हर्षद डोळे बंद कर. हर्षदला माहितच नाही ती भाजी कशाची आहे. डोळे बंद करायच्या. समोर तर ये ना. आकर मोठा आकर वरती तर बघ. मग मी खाऊ कसं घालू येड्या. अरे आकर ना. येडच आहे बरं. अरे वरती तर बघ. येड करे आकर ना. हा हे बघ वरती बघ. डोळे बंद करायचं, बघायचंच नाही. एवढं काय झालं आंबट आहे फक्त.
तुला नीट पिळता पण नाही आलं ऋषी. मला हसायलाच लय येत होतं. कसं लागलं रे, कसं लागलं? मस्त आंबट आंबट. आता नाही या ठिकाणी मी दूध गरम करतोय, कारण मला आहे ना घ्यायचंय बॉर्नव्हिटा. त्याच्यात ना मी काजू बदामचं मिक्सर पण टाकलेलं आहे. तर आम्ही ना गप्पा वगैरे मारल्या आणि सुटकेस मध्ये ना खूप सारा खजाना निघला. म्हणजे माझी ना राशी भविष्य ते निघलं. काय म्हणता का त्याला, कुंडली. माझ्या 3-4 कुंडली निघल्या. जन्मकुंडली, हर्षदच्या जन्मकुंडली निघल्या, आरोहिणी तर सगळ्या जन्मकुंडली वाचल्या. काय वाटलं का त्याच्यात मी शांत आहे, काय केलेलं होतं, मेन पॉईंट सांग बरं का. तुला रागीट आहे, तू लय चिडचिडा आहे, तुला शांत व्हायची गरज आहे असं लिहिलेलं होतं. आणि तुला साफसफाई ठेवायची गरज आहे असं पण लिहिलेलं होतं. सर्व खायला सांगितलंय त्याच्यामध्ये. घरातला कचरा बाहेर काढायचा लिहिलं होतं का काही? नाही. हा का नाही, तसं लिहिलं असेल तर सांग, तुला पहिलं हाकल तुम्ही इथून. काही पानतड मारते. आणि काही आता मी आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड करतोय. आय नो हा ब्लॉग जरासा छोटा झालाय, बट उद्याचा ब्लॉग नक्की इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला माहितीये आपल्या 2 सबस्क्रायबरला लवकरच भेटणार एक ब्रँडेड स्मार्ट वॉच आपल्या टीम कडनं. नक्की या व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आणि जिंका ब्रँडेड स्मार्ट वॉच. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.